हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. आपल्या बुटांचा आवाज करत स्टेजवर गेला तसं सगळीकडे जोरात टाळ्यांचा आवाज झाला. तर इकडे तानिया आता डोळे बंद करून देवाचा धावा करत होती, कारण आता शेवटची एकच अनाउन्समेंट राहिली होती. आणि तानिया घाबरली होती, कारण तिला गॅरंटी होती की ती मॉडेल ती नसणार. म्हणून ती पूर्ण शांत उभी राहिली. विहान समोर आला आणि ती लिस्ट हातात घेतली. सो गाईज, दिस मोस्ट युनिक आणि मला आकर्षित करणारी ही फर्स्ट मॉडेल आहे. द फर्स्ट मॉडेल गोज टू मिस तानिया दीक्षित, विहान जोरात म्हणाला. तसं सगळीकडे जोरदार आवाज झाला आणि तानिया वर गुलाबाच्या पाकळ्या पडू लागल्या. या सगळ्यातून दूर जिला यावर विश्वासच बसत नव्हता, ती तानिया 5 मिनिट तिथेच एका जागेवर गोठून गेली. खरंच आपण पहिल्या नंबरवर आलोय यावर तिचा मुळीच विश्वास बसत नव्हता. आणि आता जोरजोरात आवाज चालू झाले तशी ती भानावर आली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. समोर बसलेल्या मेघनाला ते दृश्य पाहून आपले अश्रू अडवता आले नाहीत. तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तानिया तशीच तिथे उभी होती. विहान चालत आला. जसजसे त्याच्या हातात सर्वात वेगळा मुकुट दिला होता, जो पहिल्या नंबरवर येणाऱ्या कंटेस्टंटसाठी होता, तो विहानने हातात घेतला आणि तानियाकडे पाहून एक स्मित केलं. तानियाचे डोळे पाणावले. आपला मामा आज आपल्याला हा इनाम देतोय हे तिला माहीत होतं आणि हा आनंद तिच्यासाठी खूप वेगळा होता. विहानने तिच्या डोक्यावर तो मुकुट ठेवला तशी ती थोडी खाली झुकली आणि विहानच्या पायावर हात ठेवून आशीर्वाद घेतला. लांबून हे दृश्य पाहणारी मेघना भावूक झाली. तिचे डोळे तुडुंब भरून वाहू लागले. प्रिशाचे लक्ष तिच्याकडे गेले आणि ती विचारात पडली की मेघनाचे डोळे का पाणावले. तसं प्रिशाचेही डोळे भरले होते, पण तरीही तिच्या मनात तोच प्रश्न. विहानने तिच्या हातात 50 लाखाचा चेक ठेवला तशी तानिया खूप खुश झाली. सर, मे आय? तानिया म्हणाली. तसं विहानने हलकेच स्मित करत होकार दर्शवला. तानियाने त्याला मिठी मारली आणि मेघना इकडे खूप खुश झाली. आज तिला जगातला सर्वात मोठा आनंद मिळाला होता. दिशा पण आज खूप खुश होती. तानियासाठी तिचे डोळे भरून वाहत होते आणि लांबून हे सगळं बघणारा त्याचे डोळेही वाहत होते. चेहऱ्यावर समाधान होतं. विहान खाली आला आणि तिथल्या जसजशी बोलत होता त्यांना जॉईन मेघनानेही केलं. विहानचं लक्ष मेघनाकडे होतं, पण त्याला आज फारसा फरक पडू द्यायचा नव्हता. तो तिला दुर्लक्ष करत होता आणि हे मेघनाला टोचत होतं. दिशा आणि प्रिशा तिथेच काही मुलींशी बोलत होत्या. तेवढ्या तिथे पळतच तानिया आली आणि ती डायरेक्ट दिशाकडे आली. तिला जोरात मिठी मारली. दिशा थोडा वेळ शॉक झाली, पण नंतर तिने हसत तिला मिठीत घेतलं. थँक्यू सो मच दीदी फॉर दिस वंडरफुल ड्रेस, तानिया उत्साहात म्हणाली. मी फक्त डिझाईन करून बनवला, तुला आवडतो तसा, आणि या ड्रेसमध्ये तू खूपच क्यूट आणि सुंदर दिसतेस, दिशा तिचे गाल ओढत ओठ टेकवत म्हणाली. तानिया गोड हसली, पण प्रिशा मात्र फक्त त्यांच्याकडे बघत होती. बाय द वे तानिया, शी इज माय बिग सिस्टर प्रिशा दीक्षित, विहान दीक्षितची बायको, दिशा म्हणाली. तानियाने हात पुढे केला. प्रिशाने हसून तिचा हात हातात घेतला. कंग्रॅच्युलेशन्स तानिया, मोस्ट वेलकम, तानिया म्हणाली. हे दिशा दीदी, तुम्हाला माझ्या मॉमची ओळख करून देते, असं म्हणत तानिया त्यांना घेऊन जिथे मेघना, विहान, मितेश होते तिथे गेली. जजेस गेल्यावर तानियाने विहानला हाय सर म्हटलं आणि विहाननेही हसून प्रतिसाद दिला. मेघना मात्र गडबडली, कारण विहान समोर होता आणि मितेशलाही ओळखणार नव्हतं, कारण तेव्हा तो लहान होता. मेघनाला काही सुचत नव्हतं, म्हणून तिने फोनची रिंग वाजवून निघायचा बहाणा केला. एक्सक्यूज मी, मेघना म्हणाली आणि जायला निघाली.
तेवढ्यात तानियाने तिचा हात पकडला. नो मॉम, आज नाही. आधी इंट्रोडक्शन, तानिया म्हणाली. विहान आणि प्रिशा दोघंही चपापले. मॉम, विहान नकळत म्हणाला. तसं तानियाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. यस, शी इज माय मॉम, मिस मेघना दीक्षित, तानिया म्हणाली. आता विहान थबकला. एक मिनिट तानिया, मिस मेघना कसं काय? दिशाने विचारलं. मिस, कारण त्यांचं लग्न नाही झालं, तानिया म्हणाली. सगळे शॉक झाले. प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले. असं नका बघू, मी ॲडॉप्टेड आहे, तानिया म्हणाली. आणि त्यानंतर तानिया, मेघना थोडी ओरडली. सॉरी मॉम, पण सांगणं गरजेचं आहे, नाहीतर गैरसमज होतील, तानिया स्पष्ट बोली. विहान थोडा रिलॅक्स झाला. का माहीत नाही, पण मनात थोडं शांत वाटलं. आणि त्याचनंतर दिशाने मेघनाला हाय केलं आणि मेघनाही हसून प्रतिसाद दिला. मितेशला मेघना कोण आहे हे माहिती नव्हतं आणि त्याच्याशी कधी हा विषय निघालाच नव्हता, पण तरी त्यानेही ग्रीट केलं. पण त्याला पाहून मेघनाचे अश्रू थांबत नव्हते. ती ते मुश्किलपणे दडपत होती. थोड्या वेळात ते तिघंही मेघनासोबत गप्पा मारत होते. मग विहानने प्रिशा, मितेश आणि दिशाला निघूया म्हणून विचारलं. ते तयार झाले. तेवढ्यात तानियाने त्यांना थांबवलं. हे गाईज, मी विनर झाले. आज पार्टी ठेवली आहे, तुम्ही सगळ्यांनी घरी यायचं आहे. आणि मी विचारत नाहीये, तुम्ही येणारच आहात. विहान सर, तुम्ही आणि प्रिशा मॅम पण. तर आता ती तानिया आग्रहाने त्यांना बोलवत असे. प्रिशा हसली आणि होकार दिला. मेघना मात्र आता विचारात पडली होती. विहान येणार म्हणजे काहीतरी पर्सनल बोलणं होणार, पण सध्या तानियाचा आनंद तिच्यासाठी महत्त्वाचा होता. म्हणून तिने सर्वांना कन्व्हिन्स केलं आणि सगळे तयार झाले. आता मितेश आणि दिशा पुढे बसले होते. मितेश ड्रायव्हिंग करत होता. विहान आणि प्रिशा मागे बसले होते. विहानला मेघना भेटली म्हणून यावेळी मूड खराब नव्हता केला, कारण आता त्याला सगळे जाणून घ्यायचं होतं. का ती घर सोडून गेली, का तिने मनी रिजेक्ट केलं. विहान आता सगळं जाणून घेणार होता, म्हणून तो आता शांत होता. दिशाने म्युझिक ऑन केलं. मागे प्रिशाने विहानच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तसं विहानने तिचा हात घट्ट पकडला. तसा तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या नजरेत खट्याळ भाव होते. ती हलकेच हसली. तिला कळलं की आता घरी गेल्यावर काहीतरी खास घडणार आहे, म्हणून तिने शांतपणे डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. दिशाने एक नजर मितेशकडे टाकली. त्यानेही तिच्या डोळ्यात पाहून हलकेच हसून प्रतिसाद दिला. तिनेही त्याला सौम्य हसू दिलं. कारमध्ये वाजणाऱ्या गाण्यामुळे चौघंही शांत झाले. ते गाणंही असंच काहीसं होतं. थोड्याच वेळात मितेशने कार घराजवळ उभी केली. चौघंही उतरून आत गेले. क्रिशा शाळेत गेली होती. मॉम, डॅड झोपले होते आणि आजोबा आराम करत होते, त्यामुळे चौघंही आपापल्या रूममध्ये गेले. दिशा रूममध्ये आली आणि दरवाजा बंद करणार इतक्यात मितेशने दरवाजा उघडून लगेच बंद केला आणि लॉक लावला. दिशा क्षणभर दचकली. मितेश, काय झालं? दिशा अडखळत विचारत होती. शोना, इतकं रोमॅन्टिक वातावरण आहे आणि मी तुला असंच जाऊ देणार? माझ्या रोमॅन्सचा अपमान होईल ना? मितेश तिच्याकडे एक एक पाऊल टाकत बोलला. दिशा चक्रावली. तिच्या पोटात गोळा आला. ती हळूहळू मागे सरकत भिंतीला टेकली. मितेशने हळूच दोन्ही हात तिच्या शेजारी टेकवले. तिने डोळे मिटले. त्याने अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि हळूहळू डिपकीस करत होता. प्रिशाची ही अवस्था वेगळी नव्हती. घरात शिरताच विहानने तिला घट्ट जवळ घेतलं. जणू एखादी हरणी वाघाच्या मिठीत अडकली असावी. तो तिच्यावर झुकला आणि तिच्या संपूर्ण शरीरावर आपल्या प्रेमाची ओळख उमटवू लागला.
त्याने तिच्या अंगावरील अडथळे दूर करत तिला पूर्णपणे आपल्या प्रेमात सामावून घेतलं. तिच्या तोंडून हलकेच श्वास निघत होते. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने ती विरघळली. त्याने तिच्या उरोजावर हात ठेवताच ती थबकली. पण त्याने तिथेही आपली प्रेमाची मोहर उमटवली आणि तीही पूर्णपणे तृप्त झाली. विहान, एक विचारू? प्रिशा तयार होत होती. विहान बेडवर बसला होता. हां, विचार ना, तो म्हणाला. ती कानात झुमके घालून खुर्चीवर बसली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, आपण ज्या पार्टीला चाललो आहोत ती मेघना ताईंच्या घरी आहे आणि ज्याची पार्टी आहे ती तानिया मेघना ताईंची मुलगी आहे. हे सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही तिथे जायला होकार कसा दिला? विहाने फोन बाजूला ठेवला. उभा राहून खिडकीजवळ गेला. दोन्ही हात खिशात घालून दूर पाहत तो म्हणाला, प्रिशा, तुला माहिती आहे मला मेघना आणि मितेश हे दोघंही खूप जवळचे आहेत. मेघना माझी सख्खी बहीण आहे. मितेश जरी ॲडॉप्टेड असला तरी तोही माझा सख्खाच भाऊ आहे. आम्ही दोघांनी कधीच भेदभाव केला नाही. मितेश माझ्याच जवळ मोठा झाला आहे, त्यामुळे त्याचं लहानपण, त्याचे स्वभाव सगळं मी अनुभवलं आहे. म्हणून त्याचं आणि माझं नातं खूप घट्ट आहे. पण मेघना इथे आली ही गोष्ट डॅड मॉमला अजून माहीत नाही आणि मितेशला तर अजूनही कल्पना नाही की ती IAS ऑफिसर त्याची सख्खी बहीण आहे. जर तो हे सगळं एकदम समजलं, तेही अशा अवस्थेत, तर खूप काही बिघडू शकतं. प्रिशा नजरेनेच विचार करत होती. म्हणजे तुम्हाला हे आधीच माहिती होतं की तानिया ही मेघना ताईंची मुलगी आहे आणि तरीही तुम्ही तिथे जायचं ठरवलं? विहान डोळ्यात खोल नजर टाकत म्हणाला, हो, त्या दिवशी तिला 15 वर्षांनी पाहिलं आणि मला खूप राग आला होता. मी समजलो की ती पुढे लग्न करून सेट झाली असेल. पण जेव्हा तानियाने सांगितलं की ती ॲडॉप्टेड आहे तेव्हा मला धक्का बसला आणि लगेच मला मनिक आठवला. मनिक? प्रिशा थोडी गोंधळली. हो, मनिक. जेव्हा डॅडनी मेघना आणि मनिकचं लग्न ठरवलं होतं तेव्हा ती त्याच्यावर प्रेम करत होती. तो हुशार, हँडसम आणि माझा बेस्ट फ्रेंड होता. पण मग काहीतरी झालं आणि ती घर सोडून गेली. मला अजूनही तेच कळायचं आहे की ती अचानक का निघून गेली. पण विहान तिला उत्तर द्यायला लावणार आहे म्हणजे? प्रिशाने विचारलं. तिला द्यावी लागतील. विहान थोडं क्रूर हसत म्हणाला. ते हसू पाहून प्रिशाला काहीतरी विचित्र वाटलं. तुम्ही असं काय करणार आहात? ती विचारात होती. बेबी, सगळं आधी सांगितलं तर सस्पेन्स राहील का? तो हसून तिच्या गालाला ओठ देत म्हणाला. पण यावेळी तिच्या नजरेला त्याच्यात काहीतरी वेगळंच जाणवलं. एनिवेज, मी तुझ्यासाठी काही आणलं आहे, विहान म्हणत खिशातून एक छोटा बॉक्स काढला. प्रिशाने कुतूहलाने त्याच्याकडे पाहिलं. गिफ्ट फॉर यू, तो म्हणाला आणि बॉक्स उघडला. आत एक नाजूक डायमंड नेकलेस होता. वाव विहान, इट्स ब्युटिफुल, ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. प्रिशा, तू खूप स्पेशल आहेस. हे काहीच नाही तुझ्यापुढे, असं म्हणून तो तिच्या मागे गेला आणि ती हलकेच वळली. त्याने तो नेकलेस तिच्या गळ्यात घातला आणि गळ्यावर ओठ टेकवले. ती मोहरून गेली. डॅडा, डॅडा, मागून क्रिशाचा आवाज आला. विहानने वळून पाहिलं. ती धावत येत होती. प्रिन्सेस, हळू, तो तिला उचलून घेत म्हणाला. डॅडा, तू आणि मम्मा कुठे चाललात? क्रिशाने विचारलं. मम्मा, डॅडा बाहेर जात आहेत आणि चाचू माऊ पण, विहान म्हणाला. मलाही यायचे, ती हट्टाने म्हणाली. विहानने प्रिशाकडे पाहिलं. प्रिशाने हसत मान डोलावली. क्रिशाला कधीच नकार द्यायचा प्रश्न नव्हता. बरं प्रिन्सेस, पण लवकर जा आंटीकडे आणि तयार होऊन ये, विहान म्हणाला. ती खुश होऊन धावत निघून गेली. प्रिशाने फोन घेतला.
आणि क्रिशाच्या आयाला फोन करून तिला तयार करायला सांगितलं आणि मग स्वतःही तयार होऊ लागला. मीनाताई, ही फोटो फ्रेम उचलून आत माझ्या रूममध्ये ठेवा, मेघना मेडला म्हणाली. त्यांनी भिंतीला असलेली मोठी फॅमिली फोटो फ्रेम उचलली आणि आत घेऊन गेल्या. पण मॉम, ती तुमची फॅमिली फोटो फ्रेम होती ना? मामा येतोय म्हणून ती तू उचलायला लावली ना? तानिया बाहेर येत म्हणाली. हो, कारण मितेश आणि दिशाला माहिती नाहीये की मी कोण आहे, मेघना म्हणाली. मॉम, कधी ना कधी कळेलच ना त्यांना, तानिया म्हणाली. आणि त्यानंतर हो कळेल, पण तेव्हा कोणी सांगेल त्यांना, आणि मला त्यांना हे नाही सांगायचं, आणि भाई पण ही गोष्ट मितेशला नाही सांगणार, मेघना इमोशनल होत म्हणाली. मॉम, आपण इथे आलोय ते शहर सोडून, तू तुझ्या मॉम डॅडीला पण भेटणार नाहीस का? तानियाने विचारलं. नाही, मी कोणालाही भेटणार नाही, तोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत आता सगळं सुरळीत होत नाही, आणि मला नाही वाटत आता काही पहिल्यासारखं होईल, मेघना डोळे पुसत म्हणाली. मॉम, एक विचारू? आजोबांनी तुझं लग्न ज्या कुणासोबत ठरवलं होतं तो इतका चांगला होता, तर तू का लग्न केलं नाहीस त्याच्यासोबत? फक्त करिअरसाठी का? तानियाने हळूच विचारलं. तानिया, आता सगळं येतच असतील, काम करायला तयार हो जा, मेघना विषय बदलत म्हणाली आणि किचनमध्ये गेली. मॉम, तू जरी मला नाही सांगितलंस की तू त्या माणसाला सोडलं ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, तरी मी ते नक्की शोधून काढेल, मार्क माय वर्ड, तानिया मनातच म्हणाली आणि आपल्या बेडरूममध्ये गेली. इकडे मेघनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मनिकचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला होता. विहान प्रिशाला घेऊन खाली आला, तर क्रिशा तयार होऊन मॉम, डॅडी आणि आजोबांसोबत बसली होती, आणि ते तिच्या त्या गोड गोड बोलण्यावर हसत होते. विहानने प्रिशाकडे पाहिलं तसं तिने ओठांचा चंबू केला आणि डोळे बंद करून क्यूट फेस केला. तिने अचानक केलेल्या त्या क्रियेवर विहान गालात हसला. तिने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं, कारण पहिला विहान आणि आताचा विहान यात खूप फरक होता. आताचा विहान आता हसू लागला होता, गालातच का असेना तरीही तो खूप हँडसम दिसायचा त्या स्माईलमध्ये. विहान प्रिशाखाली आले आणि मॉम डॅडीसोबत बसले. तोच वरून दिशा आणि मितेश पण खाली येत होते. दिशाने पण आज साडी नेसली होती, तीही खूप सुंदर दिसत होती. आधी मितेशने तिचा हात पकडला होता. दोघंही खूप क्यूट दिसायचे एकत्र. ते दोघं मस्ती करत खाली आले. ते आले तसं ते चौघंही निघाले. मॉम, डॅडी आणि आजोबांना फक्त इतकंच सांगितलं विहानने की IAS ऑफिसरच्या घरी पार्टी आहे, तिथे जातोय, पण ती IAS ऑफिसर मेघना त्यांची मुलगी आहे हे सांगणं विहानने टाळलं. क्रिशाला घेऊन ते चौघंही बाहेर पडले. विहान प्रिशा यावेळी मागे बसले होते, तर मितेश दिशा पुढे क्रिशाला घेऊन बसले, आणि आता ते मेघनाच्या घरी निघाले. तानियाने दिशाला लोकेशन सेंड केलं होतं. ते बघून आता मितेश तिकडे निघाला. कारमध्ये क्रिशा दिशासोबत मस्ती करत होती, म्हणून त्या दोघीही खेळत होत्या. मितेश त्यांची मस्ती एन्जॉय करत होता. मागे प्रिशा आणि विहान शांत बसले होते. प्रिशा बाहेर बघत होती, कारण या रोडवर खूप पाऊस होता आणि हिरवळही होती, त्यामुळे ती एन्जॉय करत होती. तर विहानच्या डोक्यात आता विचार चालू होते, मेघनाशी कुठे आणि कसं बोलायचं. विहानच्या बंगल्यापासून अपोजिटला अर्ध्या तासाच्या अंतरावर मेघनाचं घर होतं. मितेशने तिच्या बंगल्याबाहेर कार आणली. नक्षत्र तिथे ठळक अक्षरात लिहिलं होतं. बाहेर सिक्युरिटी होती. त्यांनी गेट ओपन केला. तसं मितेशने कार आत घेतली. विहान फक्त आजूबाजूला नजर टाकून बघत होता. खूप मोठं असं बाहेर लॉन होतं. मितेशने पार्किंग एरियामध्ये कार पार्क केली आणि चौघंही खाली उतरले.
प्रिशानेही सगळीकडे नजर टाकली. खूप मोठं गार्डन, समोर सफेद रंगाचा मोठा बंगला जो सध्या लाईट्सने झगमगत होता. प्रिशाने विहानकडे पाहिलं. त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि तिला चालायचा इशारा केला. दिशाने क्रिशाचा हात पकडला. मितेशनेही दिशाच्या कमरेत हात घातला आणि ते तिघही आत निघाले. विहानने बेल वाजवली तसा 2 मिनिटात दरवाजा उघडला गेला. समोर मेड होती. तिने त्यांना आत घेतलं तसं चौघही आत आले. मेडने त्यांना बसायला सांगितलं आणि आत गेली. तोच दुसरा नोकर आतून पाण्याचा ट्रे घेऊन आला आणि त्यांच्या समोर ठेवला. विहान आणि प्रिशाने नजर सगळीकडे फिरवली तर आतूनही मोठा असा तो बंगला होता. नावाप्रमाणेच नक्षत्रा. विहानला सुरुवातीपासूनच मेघनाची चॉईस माहिती होती आणि जसा तिला हवा तसाच तो बंगला होता. मेन दरवाजासमोरचं दोन्ही बाजूनी मोठ्या सीड्या, त्यावर लागून रूम्स होत्या. जिन्याला लागून किचन होतं जे समोरच दिसत होतं. तिथे 4 नोकर होते. भलं मोठं किचन होतं, हाय क्लास डिझाईन केलेलं. किचनच्या बाजूलाच खाली 5 रूम्स होत्या आणि तोच हॉल होता जिथे हाय क्लास सोफे होते. वर टांगलेलं झुमर उठून त्याची शोभा वाढवत होतं. भिंतीवर खूप साऱ्या फुलांच्या पेंटिंग्स होत्या आणि जिन्यावरही फुलांचे गमले होते. महागडेच होते. हॉलला लागून देवघर होतं जे जाळीदार फर्निचरने बनवलेलं होतं. म्हणायला गेलं तर अतिशय सुंदर असा मेघनाचा बंगला होता. विहानच्या बंगल्याहून थोडासा छोटा होता. ते बघतच होते तितक्यात वरून पळतच तानिया आली आणि तिची नजर सर्वांवर पडली. तशी ती खूप खुश झाली आणि खाली आली. हे एव्हरीवन, थँक्यू फॉर कमिंग, तानिया पळत येत म्हणाली. अरे त्यात थँक्यू काय, तू विनर झालीस आणि इन्व्हाइट केलंस म्हणून आम्ही आलो, प्रिशा हसत म्हणाली. तानिया, नाईस हाऊस, दिशा म्हणाली. ही मॉमची चॉईस आहे, तिनेच डिझाईन करून घेतले, तानिया म्हणाली. विहानची त्यावर काहीच रिॲक्शन नव्हती कारण त्याला ते आधीच माहिती होतं. तानिया, मिसेस मेघनाची चॉईस खूप सुंदर आहे, मितेश म्हणाला. मितेश, कॉल हर दी, शी इज ओल्डर, विहान म्हणाला. तसं मितेशने हसतच मान हलवली. तितक्यात वरून मेघना साडीचा पदर नीट करत आली आणि तिची नजर सर्वांवर पडली. तशी ती मनातच खुश झाली कारण आज 15 वर्षांनी तिची फॅमिली तिच्या घरात आली होती. ती प्रचंड खुश होती. ती खाली आली. विहान प्रिशाची नजर तिच्यावर पडली. प्रिशाने तिला स्माईल दिली आणि उठून साईडने मिठी मारली. वेलकम फॉर होम, मेघना हसत म्हणाली. थँक्यू दीदी, प्रिशा म्हणाली. तशी मेघना चकित झाली आणि तिने प्रिशाकडे पाहिलं. प्रिशाने फक्त स्मित केलं. मेघनाही त्यांच्यासोबत बसली आणि आता तिची नजर तिथे दिशासोबत बसलेल्या क्रिशावर गेली आणि मेघनाचे डोळे मोठे झाले. डोळ्यात टचकन पाणी आलं आणि आनंदही पसरला. ती समजून गेली की ती तिच्या भावाची मुलगी होती. खूप गोड होती. ती किती गोड आहे माझं पिल्लू. बिलकुल भाऊंवर गेले. तेच घारे डोळे, तोच रंग, तेच रूप, नाजूक नाजूक हात आणि घातलेला तो गुलाबी फ्रॉक. मेघनाला राहवलं नाही आणि तिने तिला आवाज दिला. आणि त्यानंतर, हिचं नाव काय आहे, तिने दिशाला विचारलं. आणि त्यानंतर, हे आमचं गोड बाळ क्रिशा आहे, आम्ही लाडाने क्रिशू बोलतो हिला. दिशाने क्रिशाचे गाल ओढत त्यावर ओठ टेकवून सांगितलं. आणि त्यानंतर, खूप सुंदर नाव आहे, मेघना म्हणाली पण डोळे पाणावले होते. दिशा आणि मितेशचं लक्ष गेलं. त्यांना थोडं विचित्र वाटलं. क्रिशा, इकडे ये बाळा, मेघनाने तिला बोलावलं. तशी क्रिशा उठून मेघनाकडे पळाली. विहान शांत राहून बघत होता. फक्त मेघनाने तिला उचलून घेत तिच्या गालावर खूप साऱ्या पप्पी घेतल्या आणि इकडे विहान प्रिशा सुखावले.
मेघनाचे डोळे आता भरून वाहत होते. आपल्या भाचीस पहिल्यांदा मिठीत घेतलं होतं तिने. तुझं नाव काय आहे? मेघनाने तिला विचारलं. आणि त्यानंतर माझं नाव क्रिशा आहे, क्रिशा गोड शब्दात म्हणाली. तसं मेघना हसली. अरे, तू तर बोबली आहेस. मेघना हसत तिच्या गालावर पुन्हा ओठ टेकून म्हणाली. आणि त्यानंतर मी बोबली नाही, तुम्ही बोबली बोलताय, क्रिशा म्हणाली. तसे सगळे हसायला लागले. आणि त्यानंतर अच्छा, मी बोबली आहे का? मेघना म्हणाली. हो, तुम्ही बोबली बोलता, क्रिशा म्हणाली. पल दोन तुवली, मी शिकवेल तुम्हाला बोलायला, ओके? क्रिशा म्हणाली. तसा विहान आता गालात हसला. अच्छा, तू मला शिकवणार, ठीक आहे, मग मी शिकेल तुझ्याकडून, मेघना म्हणाली. पण मला त्या बदल्यात काहीतरी हवंय. आणि त्यानंतर बापरे, तू तर पूर्ण बिझनेसमॅनची मुलगी शोभते, मेघना हसत म्हणाली. काय हवंय तुला? आणि त्यानंतर ती बोलते, मला चॉकलेट मिल्कशेक हवाय, क्रिशा म्हणाली. आणि आता मेघना सोबत सगळेच मोठ्याने हसू लागले. बरं, आज मी स्वतः तुझ्यासाठी मिल्कशेक बनवून आणते, मेघना म्हणाली. तशी क्रिशा खुश झाली. मेघनाने तिला खाली उतरवून किचनमध्ये नेलं. क्रिशा, तू माझ्याकडे ये, आपण खेळूया, तानिया म्हणाली. तशी क्रिशा पळतच तिच्याकडे गेली. आणि त्यानंतर प्रिशा मेघनाच्या मागे किचनमध्ये गेली. तर दिशा आणि मितेशही तानियाला जॉईन झाले. विहान मात्र आता फोनवर काम करत बसला. मेघना किचनमध्ये चॉकलेट मिल्कशेक बनवायला गेली होती आणि पाठोपाठ प्रिशाही गेली. मेघना किचनमध्ये आली आणि तिने फ्रीजमधून चॉकलेट्स आणि दूध काढलं, मिक्सर काढला आणि चॉकलेट मिल्कशेक बनवायला घेतलं. तेवढ्या तिचं लक्ष नुकत्याच आलेल्या प्रिशाकडे गेलं. अरे, तुम्ही का आलात? बसायचं ना तुम्ही बाहेर, मेघना हसत म्हणाली. एक सांगू? प्रिशा म्हणाली. बोला ना, मेघना म्हणाली. मेघना दीदी, तुम्ही प्लीज मला आहो जाहो नका करू. अगं, तूच बोल, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, प्रिशा म्हणाली. तसं मेघना हलकेच हसली. असं कसं डायरेक्ट फ्रेंडली बोलणार हो आपण? आता एका प्रोजेक्टसाठी भेटतोय, पण इतक्यात फ्रेंडशिप होत नाही, मेघना म्हणाली. आपल्या माणसाची मैत्री करायची गरजच नाही भासत. आपल्या माणसांची मैत्री आधीच असते, ती बोलून दाखवावी लागत नाही. आणि तुम्ही तर कुटुंबातील आहात आमच्या, प्रिशा म्हणाली. आणि आता मेघना तीन ताड उडाली. तिला झटका लागावा तसं ती प्रिशाकडे बघू लागली. आहात ना कुटुंबातील सदस्य, की 15 वर्षांपूर्वी ते नातं विसरून गेलात, प्रिशाने विचारले. तसं मेघनाला अजून एक धक्का बसला. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. मेघना दीदी, माणूस कितीही लांब गेला ना आपल्या कुटुंबापासून, तरीही नातं संपत नाही. कोणीही कितीही ठरवलं तरीही नातं तसंच राहतं. फक्त दुरावा येतो, मनात राग भावना निर्माण होतात. आणि तुमच्या बाबतीतही तेच झालं, प्रिशा तिच्या डोळ्यात बघून म्हणाली. मिसेस दीक्षित, तुम्हाला काही माहीत नाही आहे, प्लीज तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी हे चॉकलेट मिल्कशेक बनवते, मेघना म्हणाली. किती टाळणार आहात अजून? किती दुखावणार आहात अजून स्वतःला आणि दुसऱ्यांना? तुम्हाला चांगलं माहीत आहे किती काही झालंय त्यावेळी. तुमच्या एका निर्णयामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त झालीत, प्रिशा म्हणाली. आणि यावेळी तिच्या डोळ्यातही पाणी तरळलं होतं. मेघनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि आता प्रिशाकडे पाहिलं. म्हणजे तुला समजलंय तर सगळं, मेघनाने तिच्या डोळ्यात पाहून विचारलं. माझा नवरा माझ्यापासून काहीही लपवत नाही. आणि हो, मला सगळं समजलं आहे की तुम्ही कशासाठी तुमच्या वडिलांना, तुमच्या कुटुंबाला आणि मितेशला दुखावलं, प्रिशा मितेश या शब्दावर जोर देत म्हणाली. तसं मेघना पुन्हा शॉक झाली. आता तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहिला. मितेश तिच्या नजरेसमोर आला 15 वर्षांपूर्वी. मेघना बाळा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. पुरुषोत्तमराव
डायनिंग टेबलवर बसले होते आणि सगळेच नाश्ता करत होते. हा बोला ना डॅड, मेघना म्हणाली. एक निर्णय घेतला आहे, म्हणजे अजून ठरवलं नाही, सांगितलं नाहीये, पुरुषोत्तमराव म्हणाले. कोणता निर्णय डॅड? मेघना नाश्ता करत विचारते. आता सगळेच पुरुषोत्तमरावाकडे बघू लागले होते. माझा मित्र मनोहर, त्याने मला त्याच्या मुलासाठी म्हणजेच मनिकसाठी, खरं तर इथे मनिकच्या ऐवजी मितेश झाले, पण मित्रांनो तुम्ही नक्कीच समजून घ्याल अशी माझी आशा आहे. आपल्या मनिकसाठी तुझा लग्नासाठी प्रस्ताव दिला आहे आणि मनिक तू आणि विहान दोघंही नीट ओळखता. ॲम्बिशियस मुलगा आहे, दिसायलाही उत्तम आहे. पुरुषोत्तमराव म्हणाले. वाव डॅडी, मनिकला मेघना आवडते, पण त्याने मला काही सांगितलं नाही, विहान म्हणाला. कारण त्याच्या मनात कायम एक भीती आहे की मेघना त्याला होकार देईल की नाही, म्हणून त्याने सांगितलं नाही. पुरुषोत्तमराव म्हणाले. मेघना बाळा, तुझं मत काय आहे? पहा, तुला कोणी दुसरं आवडत असेल तर तू स्पष्ट सांग, आमची जबरदस्ती नाही. तुला मनिक आवडत असेल तरच आम्ही होकार कळवू, पुरुषोत्तमराव म्हणाले. डॅड, मनिकला सांगा तो जे तुम्हाला बोलला आहे ते माझ्याशी स्वतः बोलायला, मग मी माझं उत्तर त्याला सांगेन. आणि हो, तुम्ही मनोहर अंकलला हो सांगा, मी तयार आहे, पण माझं IASची स्वप्न पूर्ण झाल्यावर. मेघना म्हणाली. ठीक आहे बाळा, मी होकार कळवतो मनोहरला, पुरुषोत्तमराव म्हणाले. पण मनिकला सांगू नका हां, विहान म्हणाला. ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पुरुषोत्तमराव म्हणाले. आणि मग सगळे नाश्ता करू लागले. नाश्ता करून विहान ऑफिसला गेला आणि मेघना तिच्या क्लासेसला गेली. 2 तासात तिचा क्लास सुटणार होता, त्यामुळे ती निवांत होती. तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर मनिकचाच कॉल होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, पण मस्तीही सुचली. तिने चेहरा गंभीर केला आणि फोन उचलला. हॅलो मेघना. हा बोल मेघना. मनिक. मनिक, तू आज फ्री आहेस का? नाही, म्हणजे भेटलो असतो आपण. मनिक, ओके, आता मी क्लासला जाते, 2 तासांनी मी फ्री आहे. मेघना, ओके डन, मी तुला तुझ्या क्लासबाहेर पिक करतो. मनिक म्हणतो. ओके चल बाय, आय एम लेट. मेघना, बाय. मनिक म्हणतो. आता बघते तुला मनिक, बघतेच कसा घाबरतोस तू, मेघना हसत म्हणाली. पण आता ती खूप खुश होती. मनात तिच्या फुलपाखरू उडत होतं. इतकी किती थोडी हरवलेलीच वाटत होती. मेघना जबरदस्त खुश होती. तिने तशीच तिची बॅग खांद्याला लावली आणि पळतच खाली आली. बाय म्हणत तिने मॉम आणि सगळ्यांना टाटा केला आणि क्लासला गेली. आणि त्यानंतर आता इथे वर्तमान काळ. मेघना दिदी, प्रिशा मेघनाला म्हणते. तिच्या मागून ओरडली. मेघना दचकली, कारण ती तिच्या भूतकाळात हरवली होती. बोला मेघना दिदी, का तुम्ही मनिकला नकार दिलात? त्यांचं तर खूप प्रेम होतं तुमच्यावर, मग का फसवलं त्यांना? प्रिशाने विचारलं. प्रिशा, बस झालं, मला या विषयावर काही बोलायचं नाही, मेघना म्हणाली. मिल्कशेक झालाय, चल. तिने मिल्कशेक ग्लासात ओतला आणि तडक चालत बाहेर आली. पण तिच्या कपाळावर घामाच्या धारा होत्या. प्रिशा नकारार्थी मान हलवत तिच्या मागे बाहेर आली. आणि त्यानंतर गाईज, इट्स पार्टी, चला ना गेम खेळूया, तानिया म्हणाली. हे तानिया, गुड आयडिया, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर आता इथे चला. मग कोणता गेम खेळायचा, तानिया म्हणाली. ट्रूथ ऑर डेअर, विहान म्हणाला. तसं मेघनाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता आणि त्याच्या डोळ्यात एक विजयी हास्य होतं. मेघना मनातच त्याच्यावर चिडली. तुम्ही खेळा, मी नाही खेळणार, मेघना म्हणाली. आणि त्यानंतर हे नको, असं नाही चालणार, सगळ्यांनी खेळणं कंपल्सरी आहे, प्रिशा म्हणाली.
तसं मेघनाने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. चला तर मग खेळायला सुरुवात करूयात, दिशा म्हणाली. सगळे सोफ्यावर बसले. गाणं क्रिशूने प्ले करणार आणि मध्येच थांबवणार. ओके, दिशा म्हणाली. ओके माऊ, क्रिशा म्हणाली आणि दुसऱ्या सोफ्यावर रिमोट घेऊन बसली. चला मग स्टार्ट, तानिया म्हणाली आणि उशी घेऊन बसली होती. उशी मितेशकडे आली. तसं सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजल्या. मी विचारणार मितेश दादाला, तानिया म्हणाली. ओके विचार, मितेश म्हणाला. मितेश दादा, तू आणि दिशा दीदी रिलेशनशिपमध्ये आहात आता, पण त्याआधी तुझ्या लाईफमध्ये कोणती मुलगी होती का, तानियाने विचारलं. दिशाचे कान टवकारले. तिने लगेच मितेशकडे पाहिलं आणि त्यानंतर आता इथे मितेश हसला. इट्स सो इझी क्वेश्चन, तो म्हणाला. आणि त्यानंतर तो बोलला, संपलं असेल तर मग उत्तर देणार, दिशा म्हणाली. दिशा, तुला चांगलंच माहीत आहे, माझ्या आयुष्यातली तू पहिली आणि शेवटची मुलगी आहेस, मितेश म्हणाला. तशी ती लाजली. आणि त्यानंतर ओय होय, तानिया म्हणाली. चला चला, गेम स्टार्ट, अजून खूप महत्त्वाची लोक बाकी आहेत, विहान म्हणाला. आणि त्यानंतर तसं क्रिशाने प्ले बटन दाबलं आणि डान्स करायला लागली. उशी फेकली जात होती. उशी तान्याकडे आली आणि ती टकलावत सर्वांना बघत होती. तिचा क्यूट फेस पाहून प्रिशा हसायला लागली. मी देणार तितक्यात बोल, ट्रूथ ऑर डेअर, प्रिशाने विचारलं. डेअर, तानिया म्हणाली. विहान गालात हसला. सांग तर मग, हॅव यू एव्हर हॅड अ क्रश ऑन अ फ्रेंड्स बॉयफ्रेंड, प्रिशाने विचारलं. ॲक्च्युली यस, एकदा झाले, पण मला नंतर समजलं की तो मुलगा ऑलरेडी कमिटेड आहे, सो मी विषय सोडला, तानिया म्हणाली. तसं मेघनाने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर व्हॉट मॉम, दॅट वॉज ओनली अ क्रश यार, तानिया म्हणाली. तसं दिशा आणि बाकी सगळे हसू लागले. ओके ओके, गेम स्टार्ट, तानियाने लगेच विषय बदलत गाणं चालू करायला सांगितलं. विहान गालातच हसत राहिला. दिशाकडे उशी आली होती. तसं तिने आता केविलवाण्या नजरेने विहानकडे पाहिलं. तसं त्याने खादी उडवत हसलं. तसं दिशाने दीर्घ श्वास घेऊन सोडला. विचारा, कोण, ती म्हणाली. ट्रूथ ऑर डेअर, मितेशने विचारलं. ट्रूथ, दिशा म्हणाली. आणि त्यानंतर हॅव यू एव्हर स्टॉक समवन सोशल मीडिया, मितेशने विचारलं. आता मात्र दिशाने डोक्याला हात लावला आणि मोठा श्वास घेऊन मितेशकडे पाहिलं. ॲक्च्युली यस, दिशा म्हणाली. आणि आता मितेशचे डोळे मोठे झाले. कोणाचा, मितेशने विचारलं. ते फेसबुकला एक हँडसम मुलगा होता, त्यानेही माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, पण आमच्यात जस्ट फ्रेंडशिप आहे, नॉर्मल, दिशा म्हणाली. तसं आता मितेशने तिच्याकडे रागात पाहिलं. आणि त्यानंतर इकडे आय एम सॉरी मितेश, दिशा म्हणाली. गेम स्टार्ट, मितेश म्हणाला. तसं गाणं चालू झालं. आता उशी विहानकडे होती. मी विचारणार, दिशा म्हणाली. जीजू, दीदीच्या अगोदर तुझ्या लाईफमध्ये कोणी मुलगी होती का, दिशाने विचारलं. नो, शी इज माय फर्स्ट अँड लास्ट लव, मला कोणत्याही मुलीची कधी गरज नाही वाटली, विहान म्हणाला. तशी प्रिशा आता थोडी इमोशनल झाली, पण तिने लगेच अश्रू पुसले. नेक्स्ट, विहान म्हणाला. पोरा, मीच तुझ्या दिलाची राणी. आता मेघनाकडे उशी आली. तसं तिने सर्वांकडे बघितलं. मी विचारणार, विहान म्हणाला. तसं तिने मनातच डोक्याला हात लावला. विचार, ती म्हणाली. आणि त्यानंतर ट्रूथ ऑर डेअर, विहाने विचारलं. ट्रूथ, मेघना म्हणाली. मी
असं ऐकलं आहे की तुझं पहिलं प्रेम मनिक होता आणि तू अजूनही लग्न नाही केलंस. तुझं त्याच्यावर अजूनही प्रेम आहे का? विहानने प्रश्न विचारला आणि आता मेघनाचं हृदय जोरात धडधड करायला लागलं. पण दादा, तुला कसं माहीत आहे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव? मितेशने विचारलं. आय नो शी, विहान म्हणाला. तसा मितेश गप्प बसला. आता विहाने मेघनाकडे पाहिलं. ती त्याच्याकडे प्रचंड रागात बघत होती. इतके वर्ष जे सत्य लपवलं ते आता सांगावं लागणार होतं. यस, माणूस आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि माझं अजूनही त्याच्यावरच प्रेम आहे, मेघना म्हणाली. मग त्याला सोडलं का? विहानने विचारलं. आणि त्यानंतर विहान फक्त एकच प्रश्न विचारायचा होता. एक प्रश्न झाला, मेघना म्हणाली. तसं विहान गालात हसला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं तर तिच्या डोळ्यातले प्रश्न त्याला स्पष्ट दिसत होते. तू हा प्रश्न का विचारलास? हा तिचा प्रश्न होता, पण विहानने दुर्लक्ष केलं. नेक्स्ट, विहान म्हणाला. आणि आता शेवटी फक्त प्रिशा उरली होती. मी विचारणार, मेघना म्हणाली. आणि त्यानंतर ट्रूथ ऑर डेअर? ट्रूथ, प्रिशा म्हणाली. आणि त्यानंतर प्रिशा, तू कधी कोणावर विहानशिवाय प्रेम केलं होतं का? मेघनाचा प्रश्न ऐकून प्रिशाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. हो, केलं होतं. आणि हे विहानला माहीत आहे, कारण तेव्हा मी कॉलेजला होते, पण त्याने माझ्यावर प्रेम केलं नाही, प्रिशा म्हणाली. विहानने तिला लगेच मिठीत घेतलं. बेबी रिलॅक्स, डोंट क्राय, विहान हळूच म्हणाला. आणि त्यानंतर आता इकडे मी नाही रडत आहे विहान, प्रिशा म्हणाली. त्याने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले आणि बाजूला झाला. त्यानंतर आता इकडे मीनाताईंनी सगळ्यांना नाश्ता आणून दिला होता. तसं सगळे नाश्ता करत होते. मेघना विहानच्या डाव्या बाजूला बसली होती आणि आता विहानला तिच्याशी बोलायचं होतं. पण कसं बोलायचं हा विचार तो करत होता. तितक्यात त्याचं लक्ष समोर असलेल्या ज्यूसच्या जगावर गेलं आणि तो गालात हसला. त्याने तो जग उचलून त्यातला ज्यूस ग्लासात ओतला आणि जग पुन्हा ठेवून हात मागे केला ग्लास उचलायला. तितक्यात तो ज्यूस डायरेक्ट मेघनाच्या साडीवर पडला आणि त्यानंतर तशी ती ताडकन उठली आणि साडीवरून ज्यूस झाडू लागली. ओ, आय एम रिअली सॉरी मेघना, इट वॉज जस्ट अ मिस्टेक, विहान पुढे बोलत होता की मेघनाने त्याला अडवलं. इट्स ओके विहान, मी हे साफ करून आले, मेघना म्हणाली आणि वर निघून गेली. आणि त्यानंतर ती गेल्यावर 5 मिनिटं विहान तिथे थांबला आणि आता पुन्हा त्याच्या डोक्यात काहीतरी आलं. आणि त्यानंतर, तानिया, मी आलोच गेस्ट रूममधून, मला वॉशरूम यूज करायचा आहे, विहान म्हणाला. आणि त्यानंतर आता इथे ओके, ती म्हणाली. तसं विहान वर गेला आणि खाली नजर टाकली. सगळे बोलत आणि खात होते. विहानने जेव्हा मेघना वर गेली तेव्हा लक्ष ठेवलं होतं ती कोणत्या रूममध्ये गेली. विहान वर आल्यावर बरोबर 3ऱ्या रूमजवळ आला तर दरवाजा उघडाच होता आणि त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. पायावर पाय ठेवून बसला. अगदी थोड्याच वेळात बाथरूमचा दरवाजा उघडला गेला आणि मेघना बाहेर आली आणि चालत येतच होती की तिचं लक्ष समोर बसलेल्या विहानवर गेलं. आणि आता तिचा डाऊट खरा ठरला. आता तिच्या मनाची हुरहुर होऊ लागली, कारण विहान आता तिला एकटक बघत होता आणि त्याच्या नजरेत बघून समजत होतं की तो तिला सोडणार नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आता त्याच्या डोळ्यात डोळे टाकले. विहान, तुम्ही इथे काय करताय? मेघनाने विचारलं. आणि त्यानंतर आता इथे विहान त्याच्या शब्दांवर जोर देत म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं.
काय बघतेस? विहानने विचारलं, पण तिचं काही उत्तर आलं नाही. तसा तो मंद हसला आणि त्याचनंतर इकडे विचार करत असशील ना मी काय बोलतोय? विहानने विचारलं तरीही ती काहीच बोलली नाही. नको इतका विचार करू, मी सांगतो ना. तो बोलतो, बघ म्हणजे काही वर्षांपूर्वी, अगदी 15 वर्षांपूर्वी विहानच्या जागी भाई अशा नावाने हाक मारणारी मेघना दीक्षित, तिच्याहून 2 वर्ष मोठ्या भावाला विहान म्हणते. म्हणून तोंडाने आश्चर्य वाटलं. पण इट्स ओके. जशी आतापर्यंत सवय लागली आहे सगळ्याची, तशी याचीही होईल. विहान तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. भाई. मेघनाच्या ओठांवर पुसटचं नाव आलं आणि डोळेही टचकन भरले होते. नो नो, यू से ओनली विहान, बिकॉज यू आर नॉट माय सिस्टर मेघना दीक्षित, विहान म्हणाला. तसा आता मेघनाच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर पडलाच. भाई प्लीज, मेघना डोळे पुसत म्हणाली. आणि त्यानंतर विहानने एक दीर्घ श्वास घेतला आणि कोट झाडत उठला आणि तिच्या बरोबर 2 पावलं समोर उभा राहिला. तसं तिचं हृदय 100च्या स्पीडने चालू लागलं. कुठे होतीस 15 वर्षांपासून? विहानने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. अशी बघू नकोस. तू जेव्हा घर सोडलंस ना, तेव्हाच अगदी काही तासातच तुला शोधून समोर उभी केली असती. पण डॅडी, त्यांनी अडवलं. कारण ते सगळ्यात जास्त दुखावले आणि त्यांनी तुझ्याशी नातं संपवलं असं सर्वांना सांगितलं. आणि मग मनात असूनही मी काही करू शकलो नाही आणि या गोष्टीचं गिल्ट माझ्या मनात अजूनही आहे. तू कुठे होतीस? घर का सोडलंस? मनिकला का सोडलंस? असंख्य प्रश्न मनात होते आणि त्याचं उत्तर मिळत नव्हतं. म्हणून खूप राग येत होता तुझा. जर समोर आली असतीस तर जिवंत गाडून टाकलं असतं, विहान म्हणाला. आणि मेघना भान हरपून गेली. डोळे मोठे झाले. आपण काय ऐकलं यावर कदाचित विश्वास बसत नव्हता. बरोबर ऐकलंस तू. जीव घेतला असता तुझा, कारण तुझ्यामुळे मी आजीला गमावलं, माझ्या मित्राला गमावलं, डॅडींनी मनोहर काकांना गमावलं, मॉमचं निर्मळ हसू गमावलं. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. पण तू तर पळून गेलीस ना, म्हणून वाचलीस. पण आता समोर आलीच आहेस तर आधी उत्तर दे मला, मग बघूयात पुढे काय करायचं ते, विहान शांतपणे म्हणाला. भाई, तिने अविश्वासाने हाक मारली आणि आता डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. समोरचा तो धुरळा दिसत होता आणि आता त्याच्यात तिला दिसली मनिकची सावली आणि ती हादरली. मनिक काही क्षण तिला दिसला, पण नंतर सगळं आठवून ती पुन्हा गंभीर झाली आणि डोळे पुसले. आणि आता तिने विहानकडे बघितलं, अगदी डोळ्यात डोळे घालून. आणि आता तिच्या डोळ्यातील त्या भावना काही क्षणात बदलून गेल्या. म्हणून काही क्षण विहान विचारात हरवला होता. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.